भाजी बनवायची राहिली रे का इकडं वरणाला फोडणी देऊन देतो. म्हणजे स्वयंपाकच होऊन जाते. पोळ्या गिळ्या झालेल्याच आहे आता. भातही झालेला आता खोलून घेतो कुकर आणि बस फोडणी देऊन देतो. काय माय हे माय नशीब मी खरंच बाई बिनफालतूच केलं हे लव्ह मॅरेज. पहिले ठेवायला बबिता मावशीच्या नवऱ्याले ना सासूले द्या लागे जेवण आणि आता ते येऊन बसल्या कालपासून इथं. काय घेऊन देण चाललं तर काय माहित. काय राहिले एवढे दिवस. अगं मला तरच आईले काय करा नाही लागत तर मलाच करा लागते सारच्या सारं. फक्त भांडे घासते आणि झाडझूड करते आणि सडा टाकते माई सासू. आणि त्या जे बसून आहे तर एकही जण काम नाही करू लागत मला. नुसतं माय मांग कायले आले आणि कायले नाही ते इथं. सासू ना एवढी दयालू आहे का नाही. साऱ्या गावाला जमा करते आपल्या घरी. विचार नाही करत सुनेचा. सुनेले किती करा लागते किती नाही. तर भांडे घासले आणि झाडझूड केली सडा टाकला आणि बसल्या बहिणीसोबत किती वेळच्या तिकडं बसाले. असं नाही का घरी काही करा लागन का काही आणि ते तरी बरं आहे का त्या स्माइलीला घेऊन गेल्या सोबत. हे पोरगी मोठा जीव खाते बाई. जीव खाले काय म्हणते ना काय नाही तर काय म्हणते बा पिंकी तू. काय म्हणते काय झालं आता. वहिनी भूक लागली मला जेवण दे ना. मला जेवण पाहिजे. वरण भात झाला असेल ना. लय वेळची भूक लागली दे ना मला जेवण. आताच तू केळं खाल्ले ना दोन पिंकी. मग थांब ना आता थोडीशी. भात आहे ना स्वयंपाक देतो ना थोड्या वेळानं. जा ना बस ना तिकडं देतो स्वयंपाक झाल्यावर जा जेवण. वाच आहे कुकर हे काय मांडलेला आहे. वाच आहे कुकर. पण वहिनी कुकर तर झाला आहे म्हणे मोठी आहे म्हणे. वहिनीने मांग म्हणे जेवण जाय म्हणे. अशी म्हणे वहिनी. मला भूक लागली लय भूक लागली मला. थंडा वाच आहे कुकर. थंडाच वाच आहे देतो ना. थांब ना सगळ्यासोबत जेवण कर तू. आपण थंडा वाच आहे थंडा. पोळी झाली असेल ना वहिनी. पोळी सोबत खातो ना मी. मला पोळी सोबत तेल मीठ लावून द्या. मी पोळीच खातो. मला लय भूक लागली वहिनी. पोट्टी तर मागच लागते बाई. हे नाही तर ते दे ते नाही तर ते दे द्या रे. मी काय निसती काही नोकरीसारखं करतच राहू. हिची आई जाऊन बसली तर बसली. माझी सासूही जाऊन बसली. कुठं बसली ना कुठं नाही तर काय माहित. अंगणात येऊन राहिला आवाज. वाच आहे बा पिंके थांब थोडीशी. पोळ्या का नाही वाचच आहे पोळ्या. खोटी बोलून राहिली तू पिंकी सोबत. हो रोशनी कुठून आले कडे इकडून. ती वेळचं ऐकून राहिलो मी. ते पोरगी जेवायला मागू राहिली तर तू तिला जेवायला नाही देऊन राहिली. एवढी कशी कठोर हो तू. हो एका लेकराची माय आहे ना. तुले बी तर पोरगी आहे. तिच्या मायवर दिवस आहे. तिच्या बापानं मारलं तिले. ते आपल्या घरी आली. नातेवाईकाच्या घरी नाही आणि तो कोणाच्या घरी येईन मग. जास्त नखरे करून राहिली का तू. त्या लेकराला म्हणून राहिली स्वयंपाक व्हायच्या पोळ्या करताना दिसली नाही का मग. तू पोळ्या केल्या ना तू ना. मग काऊन नाही देऊन राहिली तिला जेवण तू. नाही मी देऊन राहिली जेवण. देऊन राहिली. ते वरण भात खातो म्हणे तर मी म्हटलं थांबा कुकर झालेलाच आहे आता फोडणी देतो म्हटलं लसण निवडून देऊन राहिली मी. नाही थोडी ना म्हणलं. कांडीन कानी मी रोशने. लेकरासोबत असं वागायचं नाही. जास्त दिमाग चालवू नका. नसन होत ना त्याकडून. माझ्या घरी निघून चालली जाय आणि डबल यायचं नाही इथं. हे असं वागणं मला बिलकुल पटणार नाही लेकरासोबत. आपलं लेकरू असो का दुसऱ्याचं असो असं वागायचं नाही बिलकुल. ते आपली नातेवाईक होई ना. माझ्या मावशीची पोरगी होई ना ते. एवढ्या अंगणीनं ते पोरगी तुली वहिनी करू तुले मागून राहिली जेवण. त्या लेकराकडे एवढीशा लेकरावरही तुला दया नाही येऊन राहिली का पोळी दे भात दे. हो तुले लाज वाटून राहिली का नाही थोडीशी. तुला आता कसं राहते तर बोलू त्या मायली बोलू का आता. सांग का हे करीने ते आले आता. लेकराले तू लेकराले नाही म्हणून राहिली जेव्हा दे. नाही ना मी तसं नाही म्हणलं. सूरजजी मी तसं नाही म्हणलं ना. तसं कुठं म्हणलं. येऊ बाई पिंकी चाल. तुले पोळीनं कॅचअप देऊ का. हो वहिनी पोळीनं कॅचअप द्या मध्ये. मला भूक लागली वहिनी लय भूक लागली. मोठी आहे म्हणे वहिनीने मांग म्हणे. बरं देतो मी देतो. लक्ष नाही बाई. सूरजजी इकडं अंगणात आहे बा म्हणून माझं लक्ष नाही. त्याच्यानंतर काय तू लेकरासोबत अशी वागताना दिसली तिच्यासोबत अशी वागताना दिसली. लक्ष ठेव तू. सूरजजी तुम्ही ना हर गोष्ट नाही का अशी मनाला लावूनच घेता. आधी मजा करून राहिली होती मी तिची. देऊनच राहिली होती जेवण. मजा केली होती. काय झालं हो रात्री म्हणते. मला रोशने सांगे बाई भांडणं चालू होते म्हणते तुमच्या घरी. कायचे होय ना कायचे नाही तर काय झालं. काय सांगू आता तुले. त्या नवरा बरं आहे बाई गरीब आहे त्या नवरा. काही म्हणलं गिनलं नाही तुले ना. माय नवरा आता तुले काय सांगू. कांदे कापाचा चाकूच आणला होता बाई मले. माय अंगावरच ये बाई तर काय करावं. बरं झालं बाई माय पोरग होतं राहुल घरी. म्हणून मग कानी बापाले बोललं ते तवा कानी मांग सरला बाई. आणल्या माय बाई डायरेक्ट चाकू आणला होता अनिल भाऊ ना. बापा बापा चाकूही आहे का हो तुमच्या घरी माराचे. नाही ना चंदे तू आपली शिस लावतो बिचारे. कांदे कापाचा तो जंग मारलेला चाकू आणला माय काय करतो. आण
आमच्या घरचे कुठचे चाकू तो कांदे कापायला घेतला नव्हता का चाकू मी ना आपण गेलो होतो सिटीत तेव्हा ते नाही का असे मोठे मोठे चाकू होते ते घेतले नाही तू नाही तर घेतला होता व. तर तोच चाकू जंगही लागला आता त्याले तोच आणला होता अंगावर माया. बरं आहे बाई मग मजा सारी आहे ना रात्री. आणि आणल्या कायले म्हणतो एखादी आईन कणगी कण जोडपन्ना धरून तुले आणल्या नवरा होई नव्हतो तू एक नवरा होय म्हणून नाव घ्यायचं चांगलं तुम्ही आम्ही म्हणायचं आणि त्याईनं काय करायचं नवऱ्यानं आ शिवाय देन हे देन ते देन आपण आहे का साऱ्या गोष्टी आपल्याला इज्जतच नाही त्याला इज्जत द्या आपण मार. आता पहिलेपासून प्रथा आहे बाई द्याची तू नवऱ्याला तुम्ही आम्हीच म्हणा लागते तर मग काय करतं आपल्याला तू ना मी म्हणते आपण त्याला तुम्ही आम्ही म्हणतो पहिलेपासूनच आहे. नाव घेत जा तू चांगली म्हणजे नाव नको घेत जाऊ पण आणल्या तरी नको म्हणत जात जाऊ चांगलं नाही वाटत ना आणते ना माय सोड त्या गोष्टी त्याच्या समोर थोडी म्हणतो मी त्या माणसाच्या समोर म्हणलं गिनलं तर बॅटीनं सोडून टाकायचं होय मला तो. तुले गेले नाही म्हणे का चरण भाऊ काल काही मग नाही काही म्हणलं गिनलं नाही थोडंसं करे पटर एका शब्दात चुपचाप केलं मग मी म्हणलं काय व्हायची म्हणला तुम्ही जाता इकडं तिकडं तर मी म्हणतो का म्हटलं काय चवायची तुमचं मला म्हणलं चुपचापच बसले काहीच नाही म्हणलं मग. हो चरण भाऊचा स्वभाव लय मस्त आहे तो अजूनही राहिली असती तर काही म्हणलं नसतं तुले मग. आणि त्या भाषेचे पेपर चालू आहे वाटते नाही दिसते ना मला जातानी पेपरले. हो ना पेपर चालू आहे तिचे आपण तिकडं होतो नाही का तर सकाळी उठून करे हो ते काम. आता मी मग तिला काही वेळ भेटे नाही तिकडून आल्यावर थकून जाई ना बाई फक्त स्वयंपाक करे बाकी घरचं नाही करे कधी फरची पुशे म्हणते कधी नाही पुशे म्हणते सांगे बाई माझ्याजवळ मामी माझ्याकडून कामं झाले नाही म्हणे यावेळेस काहून का माय पेपरच होते अभ्यासही राही म्हणे. माय हो का व नाही बरोबर आहे ना पेपर अभ्यास हे ते ना त्या तू टाकू नाही गेली तिच्या भरशावर एवढं मोठं घर बरोबर आहे त्या पोरीकडं कसं सांभाळणार व तिले लय वयाची नाही नव्हते जेवढं तिच्याकडून झालं तेवढं केलं बाई घरच्या लोकांना उपाशी तर नाही ठेवलं काही बनवून चारून खाऊ तर घातलं माहिती ना मग का तू जाणार होती ना पोरगी पाहिले आज गेली नाही मग तू पोरगी पाहिले काय नेलं हो म्हणे नेलंच नाही रावल्याच्या बापानं मला म्हणे रावल्याला पहिले दाखवून आणतो म्हणे मग नेतो म्हणे. आणि मी म्हणलं मग काय एवढी घाई केली तिथं याची म्हणलं मला मार फोन करे मान फोन करे तर मला म्हणे बाई मारू का आता तुले दांडू म्हणजे त्याला म्हणे पोरगी पाहायची नसती तर काय तू आलीच नसती काय म्हणे तिथंच राहिली असती काय म्हणे. बरोबर तर आहे अनिल भाऊचं काय चुकलं पोरगी पाहायची आहे म्हणून तू आली आहे का नाही. नेलं तर नाही ना मला नेलं कुठं येतो नाही म्हणलं मी पाहू दे ना मला बी तर नाही म्हणे तू काही काम नाही सध्याच मग चालतो म्हणे एखादी जण अजून बाई घेजो म्हणे आणि चालजो म्हणे नंतर ते पोरगी आवडली नाही आवडली ना आवडली का डबल जाऊ म्हणे पाहिले मग तुला दाखवून आणीन म्हणे असं म्हणजे माणसंच गेले का मग. हो बाई ते दोघ जण आहे त्याचे मित्र राहुल आणि त्याचा बाप आवडली तरी पाहिजे बाई पोरगी चांगली असन तर त्याले पटकन उरकून टाकतो. आता माझ्या किचनही झालं बांधून आणि बेडरूमही झाली बांधून तर आता मग का नेहमी म्हणलं उडकून टाकतो म्हटलं मग नाही तर काय झालं ना ते 31-32 वर्षाचं आहे ना मायवाल्या आपल्या रोशनपेक्षा मोठं आहे ना ते एखादी वर्षानं मोठं असन नाही 1-2 वर्षानं सारखेच आहे व दोघे एकाच वयाचे आहे एखादी वर्षाचा फरक असन रोशनाचा आणि त्याचा. हो ना तेच म्हणून राहिली मी एखादी वर्षाचा फरक असन त्याचा सारखेच आहे. की नाही करत का त्या पोराचं लग्न थांब ना बाई आता त्याला काही बनवते दे ते पोरग आता जॉब करते त्याचं वाला काहीच नाही आहे ना दुसऱ्याची पोरगी आणून कोणाच्या भरोश्यावर ठेवाली त्याला काही कमवतात जी अक्कल तर पाहिजे कमवायची 2 पैसे. हो ते आहे म्हणा बरोबर आहे नाही दुसऱ्याच्या पोरीले कसं काय आणून ठेवा बाई योच ते पोरग स्वतःच्या पायावर उभं नाही तर बरोबर आहे. तो डोळे घ्या तर जास्तच सुटलेला दिसते ना पाय ना तिने कसं मारलं पा ना लागा ना आता जर पोलीस केस केली ना तिचं मेडिकल झालं का फसते तो चांगला मग फसाले. पण याचा बाप म्हणते थांब आता एवढ्या वेळेस पाहू त्याचं वाला नाटक आपल्याला पोरगी नांदवाची आहे आपली वाली म्हणते थांब ना तो येऊन नाही राहिला फिरकून नाही राहिला काल रात्री इकडं आला गेला पण अंदर आला नाही. मग मी पाहिले त्याचे नाटक कसे आहे कसे नाही तर आपण घरात जायची काही त्याची हिंमत झाली नाही. तू देते ना 1-2 महिना चांगलं पाठवूच नका ठेवा इकडं नाही लस नोकरी करून राहिला त्याला आता चांगला मुरूद देतो करूच देतो त्याच्या मायची सेवा कर म्हणा तूच त्या मायचं ना तू येवालं मायवाली बहीण आणि मायवाली भाषी मी पाहतो काय करायचं काय नाही तर त्याला तसंच शिकवणार आहे. बरोबर आहे ना जी मग आता माया पोरीची पाय ना सवत आणली म्हणते बापा त्यांना घरी मस्त राहते म्हणते सवतीला घेऊन मायाला पोरीची मग जीवन तर येतच आहे आणि मग त्या बाईला आणलं का जी तुमच्या जवळ आहे ना ती तर घरी आणलं म्हणते
माझ्या भाऊच्या ओळखीची नाही का, माझ्या पोरीच्या गावात आहे का नाही, तर त्या बाईला आणलं म्हणते, तर लगेच फोन आला माझ्या भावाले का तुमच्या जवळनं असं असं केलं बा म्हणून. तर म्हणून तो आता केस गिस टाकली, सर्व होऊन राहिलं. आता नाही सोड चिठ्ठीच घ्यायची सरळ सरळ, आणि पैसा मागतो ना त्याले. असं कसं पोरगी आहे ना, अर्धा हिस्सा मागतो चांगला. ती पण सरकारी सर्व्हिस आहे ना त्याची वाली. ना सोड चिठ्ठी व्हायची आहे ना, कसं काय आणलं जी त्यानं आणाले. असं आणता नाही येत ना, सर्व्हिस चालली जाईल ना त्याची. कोण सांगन माहिती आले सांगाले. आणि आम्ही जर गेलो तर त्या बाईले गायब करून नाही टाकन का? लग्न नाही केलं ना त्यानं अजूनपर्यंत, मग काय आपण पुरुष दाखवू तिथं? नाही जी, असे माणसं मोठे चॅप्टर राहते बाई. मग तुम्ही गेलाय ना तर तिला इकडे तिकडे लपून ठेव, आणि पोलीस घेऊनही गेले ना तर म्हणून मी केलीच नाही म्हणून बायको, असंही फिरू शकते. तसं नाही तर कसं बिचारे. म्हणून तर जाऊ दे ना, माय करू दे. सोडचिठ्ठीच घ्यायला लावतो ना तिले. ते म्हणते ना आता आई म्हणते सोडचिठ्ठीच घेतो म्हणते याच्याजवळून, म्हणते राहून काही फायदा नाही म्हणते. त्या बाईच्या मला यानं लय मारलं म्हणते, आई सर्व सहन केलं म्हणते. लढते हो माय पोरगी बडबड. आई म्हणते याच्यासोबत एवढे दिवस काढले म्हणते आई मी न, आणि म्हणे माझ्या घराचा गेटच दिसते हो आई, चांगले दिवस आले म्हणते मायवाले लेकराला घेऊन राहायची, तर यानं असं केलं म्हणते. सांग म्हणते मार खाल्ला मी न, याच्या शकिलेपणाचा स्वभाव होता तोही सहन केला म्हणे, जसा बोले माय बापावरून भावावरून. सर्व शिवा खाल्ल्या म्हणे. यानं काय केलं म्हणे माझ्यासोबत, माय सावतन आणली म्हणे घरात. बदमाश पानाचा किती नालायक खायची. किती दिवस काढले बाई त्या पोरीनं, आणि चांगले दिवस आले तर दिलं तिले हाकलून. तुम्ही माझ्या मतानं ऐका कौसुबाई, लवकर त्याला सोडचिठ्ठी देऊच नका. 4-5 वर्ष झुलवस म्हणा. काय करते सोडचिठ्ठी देऊन जीन पैसे घेऊन घे जा ना, जेव्हा घेऊशा वाटलं तेव्हा. पण 4-5 दिवस देऊच नका, झुलू दे त्याले. किती दिवस राहते तसा माहीतच पडते. पण सर्वजण म्हणते ना जी घरची का सोडचिठ्ठी देऊन देऊ बा म्हणून म्हणलं बाई. नाही त्याले तर पाहिजेची सोडचिठ्ठी. पटकन मोकळं झालं आणि दुसरी केली ठेवाली कोणती होय तर बाई. थांब ना, 5-6 वर्ष देऊच नका. तुम्हाला काय कोणतं करून राहिलं का जीवाचं लग्न दुसरं? नाही व, तिचं तर पूर्ण मन उतरून गेलं लग्नातून. ते तर लग्न तर जाऊ दे, लढत राहते बाई. ते नाही करणार दुसरं लग्न आता. आता बाई व पोरीचं सारं वन झालं व. नाही थांबा तुम्ही, सध्या सोडचिठ्ठी नका देऊ त्याले. द्याची सोडचिठ्ठी, राहत नाही पोरीला ठेवू नका तुम्ही. पण त्याले चांगलं झुलवान मग द्या सोडचिठ्ठी. तिले शिक्षणाला टाकून राहिले वाटते ना. जवाई सांगे बा मला शिक्षणाला टाकत आहे म्हणून तिले. हो, आता यावर्षी करतो म्हणे ऍडमिशन. तिची वाली शिकतो म्हणे, पोरीले शिकवतो म्हणे ते. आणि तिले जाऊ दे ना, माय पोरग करून राहिलं आणि तिचं बहिणीचं जाऊ दे ना मग. करू द्या, लागली गेली एखाद्याच्यात. आता पोरी लागून राहिल्या पोस्टात काय आणि कायच्यात लागून राहिल्या. करू द्या शिकू द्या. हो, म्हणूनच एखाद्या जाग्या माग्या निघाल्या का लागला नंबर तर लागून जाय. पोट्टी हुशार आहे तशी. आम्हीच दिलं नाही लवकर लग्न करून तिचं. नाही तर काय, लागन तर लागते. नाही लागली तर हाय ना काम. असं थोडी आहे, काम करता येते ना, कोणत्याही याच्यावर करता येते तिले. हो, पाहू बापा आता काय होते का नाही तर पाहू. पण त्याच्याजवळ नाही ठेवू बापा आता. रोशने, स्वयंपाक झालाच नाही का हो बापा? सकाळी भांडे घासले मी ना, हिनं झाडून टाकलं, सडा टाकला बाई बबितानं. कपडे मपडे धुतले, आता सगळ्याच्या आंघोळ्या झाल्या. ते निसता स्वयंपाकच नाही होऊन राहिलं का हिच्याकडून? चला ना जी आई, स्वयंपाक झाला ना, चला ना जेवाले. स्वयंपाक झाला तर सांगितलंही नाही तुला स्वयंपाक झाला म्हणून. मी म्हटलं गोष्टी करत आहे बा, तर म्हणून मी नाही सांगितलं. सूरजजी बाबा तर जेवण करून राहिले. चालो बबिता जेवाले, चाल. चला जी कौसुबाई, 2-4 घास खा जा आमच्या सोबत, चाल ना. निर्मला बाई, जेवणच आली मी, जेवली. आता मी घरी जातो. नातू उठला असं मायावाला, तर त्याला घ्या लागते. तुमची पोरगी काही करन ना, भांडे गिंडे घासघूस करन ना आता दुपारचे, तर त्याला घेऊन राहा लागते. मी जातो आता घरी. बरं ठीक आहे. तुम्ही मला पाहिलं नव्हतं आहे ना ताई? मी बी तुम्हाला पाहिलं नाही अजूनपर्यंत. आता पहिली वेळेस होय पाहून राहिली. मी काल रात्रीच आली जी इकडं. 7-8 वाजता आली घरी. हो ना, मला सांगत होत्या ह्या ताई जोड्या बसायला येत होती ना मी, तर लय बोर झाली जी घरी राहू. एखादी तुम्हाला माहित असेल ना, तुम्ही शिटीतल्या होय ना, कुठं जॉब असन तर सांग ना मला एखादी. घरी राहू लय बोर होते जी. तर जॉब करीन बा म्हटलं. आता मी पहिलेपासून जॉब करणारी आहे ना, तर मला घरी आता गमत नाही जी. तुम्हाला पोरगा आहे ना ताई? पोराले सोडून करता तुम्ही जॉब? हो, आई जवळ राही ना, माय पोरगा तिकडं होती तर आता इकडं तर सासूच आहे. आणि सासू घरीच राहते, कुठं जात तर नाहीच. मग आता माझी सासू पाहिजे ना, मग तर म्हणून म्हटलं करतो बा. माय बाई, मी ना का नाही, आपलं मॉल आहे का नाही, तर तिथं काउंटरवर का नाही जागा निघालेल्या आहे, तर तिथं नाही का मी ना रिझ्यूम टाकलेला आहे. माझं सिलेक्शन वगैरे झालं. मी तुमच्यासाठी विचारतो. आता हे लग्नाच्या नकाने मी जात नव्हती, तर आता लग्न झालं माय निपटलं. आता मग मी माझी स्कूटी आणतो तिकडली, आणि मग इथून जॉब करत जात जाईन मी. आता घरी मला बी राहा लागते, गमत नाही मला घरी. माय बाई किती शायनी आहे वैसे. मला सांगितलंय नाही आम्ही जॉब करतो ताई का काही गोष्टही नाही काढली. आता या पूजाच्या समोर काढली म्हणून मला माहित पडलं. काऊन वैसे मला सांगितलं नाही तुला जॉब करणार आहे बा म्हणून?
माझ्या ताईचं तोंड काऊन असं झालं कडे? मी जॉब करतो म्हटलं बरोबर. हे आवडलं नाही का माझ्या जॉब करणं? नाही जी, अजूनपर्यंत माझा नंबर लागायचा होता का नाही? हे लग्नाच्या गडबडीत नाही का मी विसरून गेली तुम्हाला सांगायचं. आता हे ताई आल्या का नाही तर येईन का नाही, जॉबची गोष्ट काढली का म्हणून मग का नाही मी आता सांगितलं. आता तू जॉब करणार का? हो. काऊन जी ताई, करू नाही? तुम्हाला आवडणार नाही जॉब करायला? नाही, आता या ताई आहे सोबत तर करतो बा म्हटलं. श्यामजीले तर विचारलं मी, घरी राहण्यापेक्षा 2 पैसे येते ना आपले बी मायवाले समजा, तर करतो बा म्हटलं. बाबाले आईले भावाले माहित आहे माझ्यावाल्या कर म्हणते, मला श्यामजी म्हणते कर म्हणते. काऊन? काही नाही बाई, आता श्याम भाऊजी नस तुले हो म्हणलं आता मी कोण होय बाई तुले नाही म्हणणार. कर ना बापा, कर कर जॉब कर. मी सारखे घरचे कामं करत जात जाईन, तू जॉब कर, तू कमाई कर बाई. सारं टाकून जात जातो मायवाल्या अंगावर. आता जॉब करतो म्हटलं तर तुम्हाला रागच येणार का काय का असं वाटलं मला. नाही नाही, त्याच्यात काय राग मानाचा आहे ताई? मग माझा नंबर लागन तर पाहिजे तिथं. माझं पण शिक्षण झालेलं आहे, फायनल इयर झालेलं आहे माझंवालंही, पण कॅम्प्युटर वगैरे झालेलं आहे. तर एखादी जागा वगैरे असेल तर सांगा मला, मी कोणतेही काम तयार आहे करायला, असं काही नाही. पण तुमच्या सोबतच मग कसं सोबत असलेलं बरं, मग ओळखी नाही बी. आता तुमच्या सोबत आहे तर मग माझेवाले मिस्टर बी हो म्हणन मला जायला पाहिजे. मग बरं ठीक आहे ना, ठीक आहे, पाहतो मी, विचारतो मी. अजूनपर्यंत मीच नाही गेली. आता 1-2 दिवस घरी राहतो ना, मग नंतर जातो. ठीक आहे ना, चालन. ते किती दिवसांनी जाणार आहे तुम्ही? म्हटलं 1 तारखेपासून जॉईन करीन बा. आता सध्याच काय हे 2-3 दिवस म्हणून म्हटलं 1 तारखेपासून करीन. मग तिथं गेल्यावर मग तुम्हाला सांगतो, मी विचारपूस करतो ना. बरं आहे. इथे घरी गमून नाही राहिलं माझ्यासोबत, आता जॉब करतो म्हणते. नवऱ्यानं सो म्हणलं तर मी काय म्हणणार आहे बाप्पा. म्हणजे पहिले बी मी एकटीच काम करत होती, घरचं सारं सावडं, घरची पूर्ण जिम्मेदारी ना. आता बी आता हे येऊनही काही फायदा नाही राहणार. मग लग्न झालं म्हटलं देराचं तर काही नाही काही मदत होईल म्हटलं घरात कामाची. मला हे तर बाहेर उठून पयाची कोशिश करून राहिली. ताई काय म्हणलं तुम्ही? नाही बाई, मी ना काहीच नाही म्हणलं. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला सांगा. आणि आपलं ते दुसरं चॅनल आहे ना, त्याच्यावर राणीचे व्हिडिओ टाकत जाईन, पण त्याला सबस्क्राईब वाढून नाही राहिले. तर त्याच्यामुळे थोडं तर लवकरात लवकर सबस्क्राईब वाढवायचा प्रयत्न करा आपलेवाले. झाले पाहिजे 1000 सबस्क्राईब त्याच्यावर. तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा नक्की, आणि ह्या चॅनलला बी. आणि व्हिडिओ आवडला का तर सांगा मला. परिस्थिती तुमच्यापासून काही लपलेली नाही आहे, सर्व काही माहीत आहे माझंवालं. हो, पण सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला सगळं काही. म्हणून म्हटलं का आपलं दुसरं चॅनल आहे ना, त्यालाही सपोर्ट करा. ह्या परिस्थितीमधूनही मी व्हिडिओ बनवते, टाकते. तर थोडा सपोर्ट करा, तुमचं काम आहे थोडा सपोर्ट करायचा तर करा बा म्हटलं. त्या चॅनललाही आपलं लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि समोर न्या त्या चॅनलवरही मग मी व्हिडिओ टाकत जाईन. तशी तर टाकतो कधी कधी. आणि झाले सबस्क्राईब 1000 तर मग तर रोजच टाकतो म्हणा. पण आता सध्याच कसं. बरं ठीक आहे, करा तुम्ही. जास्त बोलत नाही मी, कामात आहे थोडी. पहा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा मला कमेंट्स करून.